नमः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे। जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे। जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका। काय लिहिताय अण्णा? अगं काही नाही, आमच्या त्या ज्येष्ठ नागरिक संघटनेची घटना तयार करायची होती, त्याचे काही मुद्दे काढले. झालं फायनल? नाही अजून, थोडं राहिलंय, होईल. कुठे जाऊन आलीस? अवंतिकाकडे. कशी आहे ती आता? आता बरी आहे. तुझी अवंतिका मोठी धाडसी आहे. खरंच अण्णा, आहेच ती धाडसी. अहो, कादंबऱ्यात आणि सिनेमात जसे प्रसंग घडावेत ना, तशा प्रसंगातून गेली आहे ती. केवढी मारहाण झाली होती तिला. ते तर आहेच अण्णा, पण ती एकेका अशा प्रसंगातून गेली आहे ना, ते आपण जरी ऐकलं ना तरी आपल्याला काहीतरी होतं, पण तरीही खंबीरपणे उभी आहे आज ती. इच्छा प्रबळ असली ना की माणूस कुठल्याही प्रसंगात पुरून उरतो. माणूस पुरून उरेल की नाही ते माहित नाही, पण आज अवंतिकाच्या रूपाने एक स्त्री पुरून उरली आहे एवढं मात्र निश्चित. खरं आहे तुझं. चला अण्णा, मी फ्रेश होते. आलीस? हो, आत्ताच. चहा घेतेस? नको. तुझ्या रात्रीच्या जेवणाचं काय? अगं खाईन काहीतरी. शशुदाच्या आवडीचं कर, ते मलाही चालतं. अगं तो नाही आज जेवायला, मित्राबरोबर जाणार आहे कुठेतरी. हो का? त्या दोघा भावांचं घरात पाय म्हणून टिकत नाही बघ. काय होणार माझं? चांगली नोकरी होती, ती पण गेली. आता पुढे काय? सोर्स ऑफ इन्कम काय? किती दिवस इथे राहणार, तेही न कमावता. आर्यचं पुढे काय होईल, माझं कसं होणार आहे? अंधार दिसतोय भविष्यात. ध्यानी मनी नसताना अचानक पायाखालचा मोठा आधार गेला. आता कसं होणार माझं? अवंतिका, अगं कसला एवढा विचार करतेस? नाही, काय नाही. नाही, मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय ते. नोकरी गेल्यामुळे अस्वस्थ झालीस ना? हो बाबा, आता पुढे काय हा मोठा प्रश्न आहे. अगं तू काही पोरकी नाही आहेस. आम्ही खंबीरपणे चांगले पाठीशी उभे आहोत की तुझ्या. तू काही जड नाही आहेस का आम्हाला? आई, तुमचं प्रेम समजू शकते मी, पण अशी किती दिवस तुमच्यावर अवलंबून राहणार? काहीतरी शोधलंच पाहिजे ना माझं मला. कुठे आमच्यावर अवलंबून आहेस तू?
तुझा घटस्फोट झाला तेव्हा सुद्धा चांगली नोकरी करतच होतीस ना तू. हो आई, पण त्याचंच वाईट वाटतंय आता. चांगली नोकरी होती ती पण गेली. हे बघ अवंतिका, मला वाटतं एवढं वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही आहे. नाही, मान्य आहे मला, पण नुसतं दुःख करत बसण्यात काय अर्थ आहे मला सांग. खरं आहे तुमचं. त्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे ना. तेच म्हणायचं मला. अगं, एक नोकरी गेली म्हणून दुसरी मिळणार नाही का? हुशार आर्किटेक्ट आहेस तू. अगं, एक नाही 1000 नोकऱ्या मिळतील तुला. आणि तुझ्या इतक्या ओळखी आहेत. अगं अनिशला विचार ना. हा, एक ना एक दिवस मिळेलच नोकरी. काय काय फोन होता सिद्धार्थचा? केव्हा येतोय तो? संध्याकाळच्या फ्लाईटने येतोय. बेंगलोरहूनच यायचं तर विमानानंच प्रवास करायला हवा होता का? खरं तर ही सगळी पूनमची हौस. या लग्नाला जायची सुद्धा काही गरज नव्हती. काय झालं आई? काही नाही रे, सिद्धू पूनमचं सांगत होते. आता रेल्वेने आले असते तर काही बिघडत होतं का? सिद्धार्थला आणि पूनमला वाटतंय ना, आणि आपल्याला शक्य आहे ना, मग येऊ दे ना. धाकट्या भावावरचं प्रेम बोलतंय. पण आम्ही कसे दिवस काढलेत ते माहितीये. जे दिवस काढलेत ते आम्ही भोगलेत. ते तुमच्या नीती मूल्यांमुळे, आणखीन तत्वांमुळे. ठीक आहे, नाही हो, आता दिवस चांगले आहेत ना, मग उपभोगा ना. आणि मी माझ्या लहान भावाला काहीही कमी पडू देणार नाही. आणि माई केव्हा येणार आहे म्हटलं तो? संध्याकाळच्या फ्लाईटने येणार आहेत. ठीक आहे, मी माझी गाडी पाठवेन. कशाला? येतील टॅक्सीने. टॅक्सीला पैसे द्यायला लागणारच आहेत ना. शशांक, माझं एक काम होतं तुझ्याकडे. बोला. आम्ही काही ज्येष्ठ नागरिक मिळून एक क्लब फॉर्म केला आहे. त्या लोकांना तुला भेटायचं आहे. मी काय करणार त्यांना भेटून? त्यांना क्लब हाऊस डिझाईन करून हवं आहे तुझ्याकडून. ठीक आहे, देईन मी करून. आर्किटेक्ट पाहिजे. अनुभव, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि हा नंबर. काय ताईसाहेब, काय चालले धडपड? अरे धडपड नाही रे, पेपरमध्ये जाहिरात आली आहे. त्यांना ताबडतोब एक आर्किटेक्टची जरूरत आहे. आपण एवढ्यात काही गरज आहे का? आधी तू पूर्ण बरी हो आणि मग नोकरी बिक्री शोध. आणि तिकडे अरे बाबा, मला केली पाहिजे नोकरी. अरे पण एवढ्यात कोणी सांगितलंय का करायला? आम्ही आहोत ना अजून. आणि तू आता नोकरी केली नसतं काही बिघडत नाही. काय आम्ही काय परके होत तुला? तुझी जबाबदारी आहे आमच्यावरती, आणि तुझा पूर्ण हक्क इथे आराम करण्याचा, कळलं? सलील, अरे आत्ता कुठेतरी ऍप्लिकेशन करेन तेव्हा मला नोकरी मिळेल नंतर कधीतरी. अगं पण आधी बरी तर हो ना, मग शोध ना नोकरी वगैरे. तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता वगैरे सगळं जरी मान्य असलं तरी सुद्धा माझं मला काहीतरी केलंच पाहिजे ना. मी स्वावलंबी व्हायला पाहिजे. पण हे कशाला कसरत वगैरे? हे पेन पेपर लिहितात नाही तरी काहीतरी प्रयत्न करत बसलेस, काही गरज आहे का याची? अरे मग काय करू? अप्लाय कसं करू? काय फोनवरनं सांगू मला नोकरी द्या म्हणून? तू कशाला काळजी करतेस? मी कम्प्युटरवरनं सगळं टाईप करून आणतो ऑफिसमध्ये. ओके, तू फक्त सही कर बस. अरे पण काय लिहायचं हे तरी विचार आधी. तू सांगशील ना मला, त्याप्रमाणे लिहीन मी सगळं. ठीक आहे? हेच ना नेरुलकर ना? हे बघ सर्कल केलं इकडे. ओके ठीक आहे, मी आजच्या ऑफिसमधनं आणतो टाईप करतो. चल. पेपर 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 ना घ्या. आणखी जाहिराती बघते जरा. पण पेन मिळणार नाही. दे की. नाही. दे.
या साहेब. काय चाललंय? बसा ना साहेब. अरे वडापाव उभा राहून खाण्याची गंमत आहे ना, ती कशातच नाही. दरवेळेला मी तुम्हाला हेच म्हणतो आणि दरवेळेला तुम्ही मला हेच उत्तर द्या की. अरे मग दरवेळेला विचारतो कशाला? हा? वडापाव दे. 2 मिनिट थांबा साहेब, गरम गरम सोडलेत. बाकी काय चाललंय? ठीक चाललंय बघा. हा कुठे आहे? मुलगा कुठे आहे? विनया दिसत नाही. शाळेत जातो तो. हा. मग आता तुम्ही रागवल्यामुळं त्याला मी सांगितलं गाड्यावर नाही आला तरी चालेल, तुझं शाळेचं बघ बाबा. हे बेस केलं. घ्या साहेब. दे रे पाव दे. मिरची दे ना. ए मिरची दे. हे घ्या. ठीक आहे. कशाला उगाच अरे साहेब? घे रे. पुढच्या वेळेस द्या की. अरे घे. नाही. घे घे. चल येतो. बर साहेब. आम्ही स्वस्त बसलेलो नाहीये अवंतिका. तुझ्या एक एक घावाचा बदला घेतोय आम्ही. आणि त्या बापूसाहेबाला तर आम्ही सळू की पळो करून सोडणार आहे. काय नाही ग, हे राजकारणी लोक असतात ना, ते एकदम थिक स्किन्ड असतात. त्यांना काही फरक पडत नाही. अगं असं कसं म्हणतेस तू? उद्या हे सगळं पेपरमध्ये छापून येईल, त्यांची बदनामी होईल, नामुष्की होईल आणि ह्यामुळेच त्यांची खुर्ची जाते. हे सगळं इतकं सोपं नसतं ग. ते खरं आहे ग, पण त्यांनी करायचं ते नुकसान केलंच ना. आदितीचं ते तसं केलं, माझी तर नोकरीच घालवली. हे बघ, हे सगळं मान्य आहे मला. त्यांच्या हातात जे असतं ते केल्याशिवाय ती लोक राहत नाही. अगं पण म्हणून तुझी एक नोकरी गेली म्हणून अवंतिका संपली समजायची का? नाही ग, तसं नाही. पण माझी नोकरी माझ्यासाठी खूप महत्वाची होती. त्या नोकरीवर मी विसंबून होते. माझं छोटंसं घर चालत होतं त्याच्यामुळे. अगं मग दुसरी नोकरी बघ ना. नाही, बघतीये मी दुसरी नोकरी बघते. 1-2 ठिकाणी अप्लाय पण केलंय. अवंतिका, तू आर्किटेक्ट झालीस ना? अगं माझ्या भावाची नेरुलकर ग्रुपची एक फर्म आहे. अगं हो, मी अप्लाय केलंय तिथे. तो म्हणजे तो तुझा भाऊ का? हो, पण अवंतिका काय आहे की नाही, तो तुझा भाऊ आहे म्हणून मी वशिलाला वगैरे अजिबात म्हणणार नाहीये. ॲट एनी कॉस्ट मी कुणाच्याही वशिलाची नोकरी घेऊच शकत नाही. नथिंग डुईंग, कधीच नाही. अगं तेच मी तुला सांगणार होते. माझा भाऊ शशांक आहे ना, त्याला शिफारस केलेली अजिबात आवडत नाही. आणि जर का त्याला कळलं ना तर मिळालेली नोकरी सुद्धा जाण्याची शक्यता जास्त आहे. पण त्याही पेक्षा तुला ही नोकरी मिळण्याची शक्यताच मला कमी वाटते. पण हे तू असं कसं काय सांगू शकतेस आत्ता इंटरव्ह्यू व्हायच्या आधीच? अगं तसं नाहीये. त्याचं कारण फार वेगळं आहे. तू स्त्री आहेस हाच ड्रॉबॅक आहे तुझ्या या सर्व्हिससाठी. म्हणजे? नाही, मला काही कळलं नाही. स्त्रियांनी नोकरी बिक्री करू नये अशा बॅकवर्ड विचारांचा आहे का काय तुझा भाऊ? अगं तसं नाहीये. त्याला स्त्रियांविषयी ना फार द्वेष आहे. व्हॉट? ही हेट्स विमेन? फॉर व्हॉट? ते त्याचं पर्सनल कारण आहे. नाही, पर्सनल वगैरे सगळं ठीक आहे, पण एखाद्या स्त्रीमध्ये जर टॅलेंट असेल तर केवळ ती स्त्री आहे म्हणून तिला नोकरी न देणं हे कशाचं लक्षण आहे? हे मूर्खपणाचंच लक्षण आहे, हे माहितीये मला. हो, पण जर का तुझ्यातले टॅलेंट्स त्याला कळले ना तर आय एम शुअर तो तुला नक्की जॉब देईल आणि तुझा इंटरव्ह्यू चांगला होईलच. अगदी खरं सांगू का, मला तू जे काय बोलतेस ते कळत नाहीये. हा काय प्रकार आहे? अगं थोडासा विम्झिकल आहे तो. म्हणजे त्याच्याबरोबर काम करणं इतकं सोपं नाहीये. पण मला कळत नाही, माझं काम जर मी चोख केलं तर मग काय प्रॉब्लेम आहे? मग काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघ अवंतिका, तू तुझ्या कामात जर का ओके असशील ना तर ह्यासारखा दुसरा चांगला जॉब नाहीये. आणि बाय द वे सगळ्यात पहिल्यांदा तू आधी इंटरव्ह्यू तर दे, मग बघू आपण. बेस्ट लक. थँक्स. खरंच किती वेडेपणा केला मी परवा. ऐनवेळी कुणाला आला म्हणूनच वाचले. मला जर काही झालं असतं तर आईबाबांचं काय झालं असतं? कुणालचं काय? त्यांना केवढा त्रास झाला असता. खरंच मी फक्त माझाच विचार केला.
एकदा चूक झाली आहे माझ्या हातून, आता नाही. आता मी खंबीरपणे उभी राहणार आहे. ताई, कसल्या विचारात आहेस? काही नाही. हे बघ ताई, आता प्लीज विचार वगैरे सगळं सोडून द्या. चाललोय ना कॉलेजला आता. निघालास? बरं, मी तुझी सगळी बॅग भरली आहे, कपडे भरले, चिवडा दिला, लाडू पण देऊ का तुला? तिकडे खायला बरं पडेल. अगं ताई, मी शाळेच्या पिकनिकला नाही चाललोय, मी कॉलेजला चाललोय. हा, नीट जा, अभ्यास कर. हा, हो ताई, तू आता बघच. हा, आणि ताई, तू पण स्वतःची काळजी घ्या. ऑल द बेस्ट. काय कुणाल, झाली का तयारी? बाबा, हो झाली. बाबा नमस्कार करते. आई, असू दे. कुणाल, यशस्वी हो, नीट अभ्यास कर, आणि मुख्य म्हणजे चांगली संगत धर. बाबा तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका. हा, परिस्थितीने मला शहाणं केलंय. ठीक आहे. बरं बेटा, तू कशी आहेस? मला आता बरं वाटतंय, त्यामुळे मी पण उद्यापासून ऑफिस जॉईन करायचं म्हणते. ग्रेट, काहीच हरकत नाही. नाही पण तुझी तब्येत व्यवस्थित असेल तरच, नाही तर. मी आता ठणठणीत आहे, मला काही होत नाही. आय एम टोटली ऑल राईट. ओके. देव पावला. अगं तू उभारी धरलीस तर आम्हाला बरं वाटेल. चला चला, माझी ट्रेन चुकेल. हो, चल बाबा लवकर. घेतलंस ना सगळं व्यवस्थित? हो ताई, लाडू चिवडा पण दिलाय. चला, हो, अभ्यास करायचा. हो ताई, तू सांभाळून राहा. हो हो. काय रिॲक्शन्स आहेत? नाही, त्या अपेक्षितच होत्या. नाही म्हणजे त्या रिॲक्शन्स अपेक्षितच होत्या. हो, नाही मी निघताना फोन करते आधी तुम्हाला. हो नक्की करते. अच्छा, हो हो. काय देवयानी, वाचला का आजचा पेपर? हो वाचला ना. तुम्ही त्या बापूसाहेब गायकवाडांच्या घरावर काढलेला मोर्चा जोरदार होता. अण्णा तो पार हादरून गेला होता, आणि त्याचा तो मुलगा आहे ना अजित, तो तर अगदी मांजरासारखा लपून राहिला होता. अरे काय बिशात होती त्याची. छान केलं. आणि कव्हरेजही भरपूर दिलंय तुमच्या मोर्चाला. हो, खाजगी वाहिन्यांनी तर न्यूज केली आहे, त्यांनी लाईव्ह कव्हरेज सुद्धा केलंय. हे असंच केलं पाहिजे. या राजकारण्यांचे सगळे मुखोटे फाडून टाकले पाहिजे, त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. अगदी सभ्य राजकारणी असल्याचा दावा करत होते माननीय नामदार बापूसाहेब गायकवाड. सगळा दांभिकपणा आहे. हे कसले जनतेचे सेवक? हे रक्षक नाहीत, भक्षक आहेत, भक्षक. पण खरं सांगू का देवी, हा सगळ्या आपल्यासारख्या सामान्य माणसाचाच दोष आहे. आपणच त्यांना निवडून देतो. अण्णा, ही जर प्रक्रियाच झाली नाही तर लोकशाही संपेलच ना? हो, पण योग्य माणसाला निवडून दिलं पाहिजे ना. पण ते कसं शक्य आहे? कारण पर्याय कुठे असतो? तेही बरोबर आहे म्हणा. शेवटी काळा काय आणि पांढरा काय, दगड तो दगडच. अण्णा, माझा कवी मित्र आहे ना, तो नेहमी म्हणतो, तुमच्या असहाय्य विश्वाने नाईलाजास्तव दिलेला मी होकार आहे. तुम्हीच निवडून दिलेला मी एक आमदार आहे. बरोबर आहे. अलीकडे या राजकारणाचा दर्जा नको तितका घसरलाय बघ. त्याला कोण सावरणार? जेवढं जमेल तेवढं आपण फक्त प्रयत्न करत राहायचे, पुढचं पुढे. होप सो. चांगलंय. असा आशावाद असला पाहिजे. पण तुम्ही खूप चांगलं केलं, मला आवडलं. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्स अण्णा. मिस्टर वेरुळकर, ऑफिस झकास आहे तुमचं. अरे कसलं काय, आमच्या धंद्यामध्ये थोडी चमकदमक लागते एवढंच. कसं आहे सौरभ, माझं तुझ्यासारखं नाही आहे. पिढीजात साहेब. बस काय. पण खरंच म्हणजे तू स्वतःच्या हिमतीवर उभारलास सगळं. काय नाही. हे पण मला एक सांग सौरभ, तू तुझ्या फॅमिली बिझनेस कंटिन्यू केलास, हे एका अर्थाने बरं झालं असेल ना? ऑफकोर्स, म्हणजे पण सध्या मी जरा डायव्हर्सिफाय करायचा विचार करतोय. हो का? नाही म्हणजे आय मीन चांगली गोष्ट आहे, पण तुला खरंच गरज वाटते की कुठल्या तरी नव्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करावी अशी?
नाही खरंच म्हणजे इनफॅक्ट मी विचार करतोय की माझ्या मुलाच्या म्हणजे आर्यच्या नावावर बऱ्याच इन्व्हेस्टमेंट्स काही वेगळं काही सुरू करावं असं वाटतंय. नाही फिनान्सचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, चांगली संधी पाहिजे बस. राईट. इन दॅट केस बघ, म्हणजे मी एक्सपान्शनचा विचार करतोय, 1-2-4 व्हेंचर माझ्याकडे आहेत. बघ म्हणजे आपण जॉईंटली काहीतरी करू शकतो. नॉट अ बॅड प्रपोजल रे. आय डेफिनेटली थिंक ओव्हर इट. प्लीज प्लीज फॉर टाइम बिंग लेट्स शेक हँड्स. Yeah.